पार्थ मी आयटीआर भरू का? माझं इन्कम 12 लाख रुपयाच्या आत आहे, मला टॅक्स लागत नाहीये, स्टील मी आयटीआर भरायची गरज आहे का? तर हो मित्रांनो, का बरं? त्याचे अनेक फायदे आहेत की आयटीआर मुळे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियल फायनान्शियल रेकॉर्ड असतो, तुमचा इन्कमचा प्रूफ असतो ऑफिशियली की तुम्ही किती इन्कम कमवता ते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणतंही लोन घ्यायचा असेल, मोठी अमाऊंट असेल, तर तुम्हाला आयटीआर लागतातच. तुमची फायनान्शियल हिस्ट्री डेव्हलप होते आयटीआरनी. आज तुम्हाला त्याचं जाणवणार नाही की मी आयटीआर भरलं नाही तर माझं काय नुकसान आहे, परंतु उद्या जाऊन जेव्हा आपण लोन घ्यायला जातो किंवा आता टर्म इन्शुरन्स पण असेल, त्याच्यामध्ये पण बिझनेस पर्सनला आयटीआर दाखवावा लागतो. त्याच्यानंतर आयटीआर भरल्याने आपला जर का टीडीएस काही एक्स्ट्रा कटला असेल तर तो रिफंड होतो. त्याच्यानंतर मी जर का फ्युचर ऑप्शन्स करतोय, शेअर मार्केट करतोय, तर त्याचे प्रॉफिट लॉस कॅरी फॉरवर्ड आपण करू शकतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो फक्त आयटीआर न भरल्यामुळे. आणि आयटीआर नील भरायला खर्चच किती येतो? 1,000 रुपये, 1,500 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही. तर तुमच्याकडे एक जर का चांगला सीए असेल तर तुम्ही त्याच्याकडून कॉन्टॅक्ट करा त्याला आणि आयटीआर भरा आजच तुम्ही. 31 जुलैला मला वाटते लास्ट डेट आहे. जर का तुमच्याकडे चांगला सीए नसेल, विश्वासाचा सीए नसेल, तुमच्या ओळखीचं कोणी नसेल, तर मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या ओळखीचं सीए मी तुम्हाला रेफर करतो. बिंदास तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता, आयटीआर भरू शकता त्यांच्या थ्रू. अजून काय माहिती जाणून घ्यायची तुम्हाला, माहिती काय करायचं, या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचं. धन्यवाद. हरे कृष्ण.